गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सेशन. पुढचं सेशन आता कुठलं आहे बेटा? आता स्टेप डाऊन चॉपर विथ द कुठला लोड बेटा? RLE लोड. कुठला लोड आहे? RLE लोड. आता RLE लोड म्हणजे कुठला आहे बेटा? तुमचा आहे तो 3 असतात कनेक्शन मध्ये. कुठले कुठले? रेजिस्टर, इंडक्टर आणि बॅक EMF. कुठले कुठले बेटा? रेजिस्टर, इंडक्टर आणि अजून एक कुठला आहे? बॅक EMF. इथं घेताना 2 मिनिटं कनेक्शन्स करू द्या. इथं घेताना त्यांनी पहिल्यांदा इंडक्टर घेतलेला आहे आणि मग नंतर काय घेतलाय? रेजिस्टर. ठीक आहे, पहिल्यांदा काय घेतलाय? इंडक्टर आणि मग काय घेतलाय? रेजिस्टर. ओके. आता इथे या सर्किट डायग्राम मध्ये RLE असल्यामुळे रेजिस्टर, इंडक्टर आणि अजून एक कुठला बेटा? बॅक EMF चं व्होल्टेज घेतलेलं आहे. कुठलं व्होल्टेज आहे? बॅक EMF चं व्होल्टेज. ठीक आहे. इनपुटला कुठला सप्लाय असेल? पुन्हा फिक्स DC सप्लाय व्होल्टेज आहे. कुठलं व्होल्टेज आहे ना? फिक्स DC सप्लाय व्होल्टेज. वर्किंग आहे का? वर्किंग. पुन्हा याचं वर्किंग 0 to DT आणि DT to T. पहिले 0 to DT मध्ये स्विच कसा असेल? क्लोज. स्विच क्लोज असेल त्याच्यावर सगळंच्या सगळं व्होल्टेज कुठे भेटेल? आउटपुटला भेटेल. इथे आउटपुटला व्होल्टेज भेटलं. आउटपुटला व्होल्टेज भेटलं. जेव्हा इथे तुला आउटपुटला व्होल्टेज भेटतंय, आता नीट ऐका, जेव्हा तुला इथे आउटपुटला व्होल्टेज भेटतंय त्यावेळेस इंडक्टरच्या इथे इंडक्टर त्यावेळेस काय करेल बेटा? एनर्जी स्टोअर करेल. इंडक्टर आला ना? आधीचे इंडक्टर होता का? नाही. इंडक्टर काय करेल? एनर्जी स्टोअर करेल. आणि त्याच्यामध्ये एनर्जी काय? एनर्जी स्टोअर होते. म्हणजे इथला जो करंट आहे तो कसा होत चाललाय? वाढत चाललाय. एनर्जी स्टोअर होतीये म्हणजे इथला करंट काय होतोय? वाढतोय. इथला करंट जो वाढतोय तो असं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असं दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होतीये म्हणून ती अशी क्रॉस लाईन दाखवलेली आहे. काय झालं? काही नाही. कळलं बेटा? बरं, एक महत्वाचं तुम्ही जो ऑब्झर्व कराल तर करंटची लाईन ऍक्च्युली याचा एक्स ऍक्सिस इथं आहे, पण याचा मी इथून चालू केलंय. म्हणजे करंट जो वाढतो तो एक्झॅक्टली 0 पासून नाही वाढत, तो I मिनिमम पासून वाढायला चालू होतो. म्हणजे काही ही किंमत 0 असेल ना तर करंट तुझा वाढायला 2 एम्पियर आल्याच्या नंतर वाढतो. म्हणजे एकदम लगेचच्या लगेच सबस्टेशन नाही वाढत. तो काय होतो? 2 एम्पियर होतो, मग 2 एम्पियरच्या नंतर हळूहळू वाढायला लागतो. काय झालं? काही नाही. कळलं? फाईन. 2 एम्पियर आधी होईल आणि मग नंतर करंट काय हळूहळू वाढायला लागेल. काय झालं? काही नाही. कळलं बेटा? हे कधी झालं? हे कधी झालं? ज्या वेळेस तुमचा S1 काय आहे? क्लोज आहे. S1 काय? क्लोज स्विच आहे. म्हणजेच S1 ऑन आहे. हो की नाही? S1 क्लोज स्विच आहे म्हणजेच S1 काय? ऑन आहे. त्यावेळेस तुला आउटपुटला व्होल्टेज भेटतंय. इंडक्टर एनर्जी स्टोअर करेल. आउटपुटचं करंट माझं वाढतं. आउटपुटचं करंट कुठून पुढे वाढतं? I min पासून जातं ते I max पर्यंत जातं. काय काय झालं? काय काय? 3 फंडे समजले. 3 फंडे झाले. कुठले कुठले? 3 किंवा 4 फंडे मला. पहिले तर ज्या वेळेस तुमचं इथे स्टार्टिंगलाच 0 to DT मध्ये S1 ऑन असतो, पहिला मुद्दा, त्यावेळेस इंडक्टर एनर्जी स्टोअर करेल, आउटपुटला व्होल्टेज भेटेल आणि करंट इथे वाढतो. कुठून कुठे वाढतो? I min पासून I max पर्यंत. राईट. आता इंडक्टरने एनर्जी काय केली आहे? स्टोअर केली आहे. जसा तो DTच्या इथे आला, आता स्विच काय होऊन जाईल? आता ओपन. म्हणजे स्विच काय आहे? SCR. SCR काय? स्विच आहे. स्विच काय होऊन जाईल? आता ओपन. ज्या क्षणाला SCR स्विच ओपन झाला त्या क्षणाला हा काय करेल? इथे प्लस असतो, इथे काय असतो? मायनस. ठीक आहे. इथे प्लस आणि इकडे काय असतो? मायनस. स्टार्टिंगला ज्यावेळेस एनर्जी काय होतीये? स्टोअर. ज्यावेळेस एनर्जी काय होतीये? स्टोअर. आता ज्यावेळेस एनर्जी स्टोअर होत असेल त्यावेळी इथं प्लस इथं मायनस आहे. बरोबर. आता ज्यावेळेस हा तुमचा काय झाला बेटा? ओपन स्विच झाला. ओपन स्विच झाला तर हा त्याची पोलॅरिटी काय करून टाकेल? चेंज. खालच्या साईडला प्लस, वरच्या साईडला मायनस. हा प्लस आहे, हा काय? मायनस आहे. डायोड कुठला बायस झाला? फॉरवर्ड बायस. डायोड कुठला बायस झाला? फॉरवर्ड बायस. मग आता इंडक्टर याची एनर्जी आहे याच्या अक्रॉस लूज करायला चालू होऊन जाईल. म्हणजे कोण ऑन झाला आता एवढ्या केस मध्ये? डायोड ऑन झाला. आता कोण ऑन झाला? डायोड. डायोड ऑन झाला त्या केस मध्ये आता एनर्जी काय बेटा? लूज व्हायला चालू होऊन जाईल. समजे ना? समजे. एवढ्या केस मध्ये इथे एनर्जी काय झाली? आता लूज. लूज अशी होते बेटा, हे बघा, हे जो लूज होती ही सगळीच्या सगळी एनर्जी ही काय झाली? लूज झाली. लूजचं कळालं. आणि स्टोअर होताना एनर्जी अशी स्टोअर होतीये. समजेल असं? मुद्दा फिगर्स का दाखवतात मला? खाली काढायचे आहेत फिगर्स.
तेव्हा मुलांच्या लक्षात येत नाही फिगर कशी झाली आहे, म्हणून तुम्हाला दाखवलंय. फाईन. ही कुठली आहे? झूप झूप. ही कुठली आहे? एनर्जी स्टोअरची. आणि लॉस होताना अशी झाली, पण अशी गेली, पण ती अशी आणि अशी आणि अशी फिगर वाईज. ठीक आहे. लॉस होताना इथे काही दाखवायचं नाही. कळालं? पुन्हा पुढच्या केसमध्ये काय होईल? एनर्जी स्टोर झाली. पुन्हा एवढ्या केसमध्ये एनर्जी काय होऊन जाईल? लॉस. राईट. पुन्हा इथे क्रॉस 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 म्हणजे एनर्जी काय झाली? स्टोर. पुन्हा लॉस होताना ही अशी लॉस होईल, एवढी. समजी ना? समजी काय झालं? काय नाही. कळालं? आता इथे दाखवताना हा आय मीन आय मॅक्स, पुन्हा खाली किती आला? आय मीन. पुन्हा वरती काय गेला? आय मॅक्स. ओके. आता इथे दाखवताना IS1 दाखवायचंय मला. काय दाखवायचंय? IS1. काय दाखवायचंय? IS1. IS1 कसा दाखवता येईल? सांगता येईल? IS1 पहा. हा IS1 असेल ना बेटा? का? एवढ्या केसमध्ये कोण चालू? इथे लिहून घेतो वाटलं सर. एवढ्या केसमध्ये कोण ऑन आहे? S1 ऑन आहे. एवढ्या केसमध्ये कोण ऑन आहे? D1 ऑन आहे. एवढ्या केसमध्ये कोण ऑन आहे? S1 ऑन आहे. S1 ऑन, D1 ऑन, S1 ऑन. ओके. आता बघा, झोप थोडी वरती गेलं. येस ऑर नो? ही स्टेप दिसली का? येस ऑर नो? ही पुन्हा अशी चढ टाक. चढता, त्याच्यानंतर इकडून पुन्हा उतरता आणि मग इकडे खाली. नाही नाही सॉरी, आपल्याला फक्त एसचं दाखवायचं आहे ना. सॉरी, माय मिस्टेक. हा तुझा कुठला झाला? S1 चा. असं लक्षात घ्या. झाला. कुठला झाला? S1. पुन्हा इथून इथे थोडासा वरती चार्जिंग वाला, पुन्हा खाली आणि पुन्हा याला. हे दोघं कुठले झाले बेटा? बोला. S1 चे. येस ऑर नो? आता खाली कुठला दाखवायचंय? डायोड. डायोडचं दाखवताना काय बेटा? हे असं जो दिसतंय का डायोड? हे डायोड असं इथून हे पण दिलं बेटा डायोडचं. दिसतंय का? हे आलं. ही आली का लाईन? त्याच्यानंतर पुन्हा इथून खाली आणि पुन्हा ही इथून अशी. हे काय झालं तुमचं? डायोड. म्हणजे इथे करंट कुठला दाखवला? ID1. इथे करंट कुठला आला बेटा? ID1. काय याचा? इथे करंट कुठला आला तुमचा? ID1. इथे करंट आला तुमचा ID1. बरं. या केसेस मध्ये ऍव्हरेज लोड व्होल्टेज वगैरेचा काही आता फॉर्म्युला नाही तुम्हाला याची. काही नका बघू. याचा फक्त काय काय सर्किट डायग्राम आणि काय वेव्हफॉर्म. सर्किट डायग्राम आणि काय वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म्स कळाले. वेव्हफॉर्म किचकटपणा कळाला त्याचा. काय काय इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कसं झालं काय झालं. ठीक आहे. ऑनलाईन वाले नाही कळलं तर 2-3 वेळेस व्हिडिओ रिवाइंड करा, पॉज करा, पुन्हा एकदा बघा, कळेल. ठीक आहे. फाईन. ऑफलाईन वाले तुम्ही पण घरी जाऊन व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. ओके. चला, कुठला मुद्दा झाला बेटा आता? हा RLE. कुठला मुद्दा झाला? RLE. टाकाय स्टेप डाऊन चॉपर विथ RLE लोड. स्टेप डाऊन चॉपर विथ RLE लोड. हेडिंग टाका. गॅप कशाला सोडला बेटा तू? ते याला. हा, गॅप सोडला का बेटा? झालं न्यू. ओके. नेक्स्ट पुढचं स्टेप डाऊन चॉपर विथ RLE लोड. टाकले का हेडिंग? हेडिंग टाकले का? स्टेप डाऊन चॉपर विथ द RLE लोड लिहिलंय? ओके. सर्किट डायग्राम टाकाय. सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम. हा, सर्किट डायग्राम साठी जागा सोडा. झालं बेटा सर्किट डायग्राम. आता काय वेव्हफॉर्म साठी जागा सोडा. पुन्हा वेव्हफॉर्म साठी जागा. वेव्हफॉर्म. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम वेव्हफॉर्म काढून घ्यायची आहे. कळलं का? पटापट चालू करा. कम ऑन. ऑनलाईन वाल्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्म इथे दाखवताना वरती प्लस दाखवा, खालची मायनस दाखवा. ओके. स्टार्टिंगला असं असतं ना, मग तो पोलॅरिटी चेंज करतो. येस ऑर नो? नंतर पोलॅरिटी चेंज होते.
मग स्टार्टिंगची पोलॅरिटी जी असते ती दाखवायची असते. ओके फाईन. सर्किट डायग्राम पण झाले, वेव्हफॉर्म पण झाले. दावा फिगर शोज the circuit diagram and waveform. Daba figure shows the circuit diagram and waveform. Daba figure shows the circuit diagram and waveform for step down chopper with RLE load. For step down chopper with RLE load. With RLE load. Step down chopper with कुठले बेटा RLE load. स्टेप डाउन चॉपर विथ कुठला आहे बेटा RLE लोड. पुढचा पण घ्या विथ RLE लोड. ओके. इट कन्सिस्ट ऑफ इंडक्टर, रेजिस्टर अँड बॅक EMF. It consists of inductor, resistor and back EMF. It consists of inductor, resistor and back EMF connected with the SCR comma diode and voltage supply, fixed voltage supply. Connected with the SCR comma diode and fixed voltage supply. Connected with SCR comma diode and fixed voltage supply as shown in the figure above. As shown in the figure above. Operation खालच्या वर घ्या. Operation at t is equal to 0. At t is equal to 0, switch S1 is turned on, that is it is closed. At t is equal to 0, switch S1 is turned on, that is it is closed. That is it is closed, and the input voltage appears across the load. 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 Hence, V0 is equal to plus V. Hence, V0 is equal to plus V. What's the point? At this point, the inductor will store the energy. At this point, the inductor will store the energy. What's the point here? At this point, the inductor will store the energy. At this point, the inductor will store the energy. And the load current increases from. And the load current increases from I mean to I max. And the load current increases from I mean to I max. And load current increases from I mean to I max. And load current increases from कुठून कुठे बेटा I mean to I max. झाले बर. I mean to I max. ओके खालच्या वर घ्या. At t is equal to dt. At t is equal to dt. The SCR bracket chart मध्ये switch is turned off. The SCR bracket chart मध्ये switch is turned off. Due to this, खालच्या वर घ्या. Due to this, inductor bracket chart मध्ये L. Due to this, inductor bracket chart मध्ये L gets interrupted. Due to this, inductor bracket chart मध्ये L gets interrupted. Due to this, inductor bracket chart मध्ये L gets interrupted. Hence, it changes its polarity. Hence, it changes its polarity. Hence, it changes its polarity. Due to which, the freewheeling diode bracket chart मध्ये D1. Due to which,
freewheeling diode bracket chapter D1 due to which freewheeling diode bracket chapter D1 gets forward bias hence the energy stored by the inductor is now dissipated. Hence the energy stored by the inductor is now dissipated. Hence energy stored by the inductor is now dissipated. Hence the energy stored by the inductor is now dissipated. What's the point? The load current here decreases from Imax to Imean. The load current here decreases from Imax to Imean. The load current here decreases from Imax to Imean. The output voltage here is 0, that is V0 is equal to 0. The output voltage here is equal to the 0, that is V0 is equal to 0. 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 झाले बेटा? That is V0 is equal to 0. झाले बेटा? ओके. That's all. बाकीचं उद्या. Thank you.